तर मध्ये काहीच दिसत नाही. त्याला इव्हेंट होरायझन म्हणतात. कारण आतमध्ये इतकं गुरुत्वाकर्षण आहे की लाईट सुद्धा आतमध्ये खेचला जात खरंय. आहे. केवढं काय आहे हे? तर तो लाईट असा चकतीवर चाललाय आणि असा वरती चाललाय आणि बेंड खाली होणार. सुद्धा खाली सुद्धा बेंड होतोय. त्याला त्यांनी ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग असं काहीतरी म्हटलं. तर ते मी काढलं होतं. पण खाली असा हात होता असा. एक वॉर्निंग दिली तरी समजली तरी चालेल. इथून पुढे माझं जे काय बोलणं असणार आहे त्याला एक वेगळा अँगल आहे. आध्यात्मिक टिंज आहे, त्याला फ्लेवर आहे. त्यामुळे त्या अँगलनी समजून घ्यायचा प्रयत्न तोच करू. अँगल पाहिजे मला. आता मी सांगितलं आध्यात्मिक अँगल आहे. तो आध्यात्मिक अँगल माझ्या चित्रकलेकडे खूप जास्ती कल आहे आणि चित्रकला अध्यात्माकडे कललेली आहे. असं दोन्ही आहे. एक आर्टिस्ट मैत्रीण आहे, तिने खूप चांगली गोष्ट सांगितली. ती म्हणली की ज्या गोष्टी एक्सप्लेन करता येत नाहीत त्या एक्सप्रेस करणं म्हणजे कला आहे. इन्कटोबर नावाची गोष्ट असते की 1 ऑक्टोबरपासून 31 पर्यंत दररोज एक चित्र काढायचं. ते तुला प्रॉम्प्ट्स देणार आणि त्या प्रॉम्प्टनुसार करायचं. की ह्या लोकांना अॅनाटॉमी तर कळलेलीच आहे आपल्या मूर्तिकारांना, पण ते त्याच्याही पलीकडे गेले. तर ते कसं केलंय मला माहित नाही. त्या अख्ख्या खडकात वरून खाली कोरायचं म्हणजे कळसापासून याच्यापर्यंत. एकही एका मिलीमीटरची चूक पण अफोर्ड करू नाही शकत तू. अरे चुकून नाक तुटलं. ओ शिट.